बँकॉकमध्ये होणाऱ्या युवा आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी हॅमर थ्रो या गटामध्ये सातारा जिल्ह्यातल्या हजारमाचे गावातल्या स्नेहा जाधव हिची निवड झाली आहे। सामान्य शेतकरी असलेले वडील तसंच आईला स्नेहा जाधव हिनं आपल्या यशाचं श्रेय दिलंय। सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामधल्या हजारमाची या छोट्याशा गावातल्या स्नेहा जाधव हिनं प्रचंड जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धडक मारली आहे। नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या 14व्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत हॅमर थ्रो स्पर्धेतल्या कामगिरीच्या बळावर स्नेहाची बँकॉकमध्ये 23 ते 27 मे दरम्यान होणाऱ्या युवा आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे। भारताला सुवर्णपदक मिळवूनच देणार असा निर्धार आतापर्यंत अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धा गाजवलेल्या स्नेहानं व्यक्त केलाय। मला फॅमिली स्पोर्ट्स बॅकग्राऊंड काहीच नाही। खरं तर 10वी पास झालेलं सुद्धा कुणी नाही आहे आमच्या घरात, तरी सुद्धा मला शिकवतात आणि एवढं खेडेगावात राहून सुद्धा खेळाच्या प्रॅक्टिसला कराडला पाठवतात। फॅमिली बॅकग्राऊंड कधीच कुणी लक्षात घेऊ नका, फक्त आपण आत्ता काय करतोय आणि पुढे काय करू शकतो एवढंच लक्षात ठेवायचं। दररोज साधारणपणे आमचा 4 तासाचा सराव असतो, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास। यामध्ये त्याचं फिजिकल कंडिशनिंग आणि मग 1 दिवसामध्ये आम्ही थ्रो करायला कॉलेजवरती प्रॅक्टिस चालू असते। आपल्या मुलीनं देशात नाव कमवावं हीच 1 एकर शेतजमीन कसणारे स्नेहाचे शेतकरी वडील आणि आईची इच्छा आहे। यासाठी ते तिला सतत प्रोत्साहन देत आले। आम्ही एवढ्या परिस्थितीतून मुलीला एवढं मोठं करायचं म्हणजे वाटतेच की शेतकरी म्हटल्यावर मग ते मुलीनं पुढं नाव कमवणं म्हटलं असू दे, एक मुलगी आहे तर शिकवूया पुढं। आपण शेतकरी आहे, मुलीनं आपल्या तसं राहू नये शेतकऱ्यासारखं, तिनं काहीतरी मोठं व्हावं, तिनं तिच्या पायावर उभं राहावं। आपण म्हणलं तिला मुलीला तरी शिकवायचं आणि तिनं भरपूर कष्ट करते आणि आम्ही म्हणेल तसं वागते, त्यामुळं आम्हाला काहीच अडचण तिची वाटत नाही। एका सामान्य कुटुंबातल्या स्नेहा जाधवनं अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर इथपर्यंत मजल मारली आहे आणि आता जगात भारताचा झेंडा डौलानं फडकवण्यासाठी ती सिद्ध झाली आहे। बँकॉक थायलंड येथे होणाऱ्या युथ आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये कराडच्या स्नेहा जाधव हिची निवड झालेली आहे। सामान्य शेतकरी कुटुंबातील ही मुलगी जिद्दीच्या जोरावर चांगलं यश संपादन करेल असा विश्वास देखील कुटुंबाने व्यक्त केलेला आहे। झी मीडियाकडून स्नेहास शुभेच्छा। कॅमेरा पर्सन सागर दंडवतीसह विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।